हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. हा एपिसोड एक नॉर्मल एपिसोड नसणार आहे, कारण ह्या एपिसोडमध्ये आपण एक सेगमेंट 2 महिन्याआधी चालू केलेला, स्टोरीज विथ रिकी नावाचा, जे आपण चालू केलं आणि मग त्यानंतर त्याच्यावर एपिसोड्सच येणं बंद झाले. पण आज त्याचा सेकंड एपिसोड येतो आहे, जे म्हणजे ज्याचं फॉर्मॅट एकदम सिम्पल आहे की मी तुम्हाला माझ्या ऐकलेल्या किंवा वाचलेल्या किंवा लिहिलेल्या स्टोरीज सांगणार आहे. आणि आज आपल्याबरोबर सिद्धेश आहे. तर आजची जी गोष्ट आहे ना भाई, तर ती एका वाड्याबद्दल आहे. म्हणजे असं आपण मुंबईत राहतो भाई, तर आपण तर एक छोट्या खोलीत फ्लॅट्समध्ये वगैरे राहतो. पण गावी जेव्हा आपण जातो तर आपले मोठे वाडे असतात, घरं असतात, आणि मतलब जी लाईफ असते ना आपण गावी जगतो भाई, प्रॉपर किंग साईज लाईफ. तर भाई आजची जी गोष्ट आहे ना सिद्धेश, ती अशाच एका वाड्याबद्दल आहे. तुला माहिती असेल की आपल्या प्रत्येकाच्या जेव्हा आपण गावी वगैरे जातो तर प्रत्येकाच्या गावी एक असा वाडा किंवा एक घर असतो जिथे आपले आई वडील किंवा आजी आजोबा नेहमी हे म्हणतात की बाबा त्या घराकडे जाऊ नको, किंवा त्या घरात काही तुमचं बोलतात ना, त्या जवळ पण जाऊ नको, त्याच्या आत पण जाऊ नको, तो पनवती आहे, किंवा तिथे बोलतात तिकडे कोणाच तरी श्राप लागले, किंवा तिथे कोणती आत्मा ट्रॅप आहे. तर असाच एक वाडा होता भाई कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात, ज्याचं नाव होतं वाघेश्वर वाडा. आता वाघेश्वर वाड्याबद्दल लोकांचे बरेच असे गोष्टी होत्या, किंवा तिकडे लोकांना खूप विचित्र अनुभव आले आहेत, किंवा कोण लहान मुलं वगैरे तिथे गेली आहेत, आउट ऑफ क्युरिओसिटी तिथे गेलाय, तर तो कधी परत आलायच नाही तिथून. आणि जो आलाय तो कायमचा वेडा झालाय. त्याच्या मागची स्टोरी अशी होती ना की 30 वर्षापूर्वी शांताराम नावाचं म्हणजे एक माणूस होता, त्याची फॅमिली तिथे राहायची. म्हणजे ते बघायला गेलो खूप पॉवरफुल माणूस होते, खूप पैसेवाले होते, आणि त्यांच्याकडे खूप नोकर चाकर काम करायचे. पण 30 वर्षाआधी अचानक एका रात्री त्यांच्या पूर्ण जे परिवार होता त्यांनी तो वाडा खाली केला आणि कुठेतरी निघून गेले कायमचे. आणि त्याच्यानंतर तिथे कोण जास्त फिरकलं नाही. आणि जेही लोक त्याच्यानंतर बोलतात ना, काही लोक गेली आणि तिथे राहिली, तर त्यांच्याबरोबर कधीच काही चांगला एक्सपिरियन्स नव्हतं. रोहन नावाचा एक कॉन्टेंट क्रिएटर होता, आणि जो आहे ना त्याचं चॅनल होतं एक यूट्यूब चॅनल, आणि त्याच्यावर तो आहे ना पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज जे व्हायचं ना त्यांचे तो व्लॉग करायचा. म्हणजे तिथे जाऊन ते EMF रीडर वगैरे नेऊन तिथे भूतांशी संवाद करण्याचा प्रयत्न करायचा, किंवा तिथे काय नेगेटिव्ह आहे काय पॉझिटिव्ह आहे, आणि अशा जागा तो एक्सप्लोअर करायचा. ठीक आहे. तर रोहन जो होता ना भाई, तो खूप क्युरियस मुलगा होता. म्हणजे त्याचे यूट्यूबवर त्याचे खूप लॉयल फॅन फॉलोईंग होती, त्याचे 1 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स होते. आणि त्याची जी ऑडियन्स होती ना त्यांना अशी हॉन्टेड व्लॉग्स बघायला, हॉन्टेड प्लेसेसचे व्लॉग बघायला त्यांना खूप जास्त आवडायचं. आणि तो कारण खूप चांगलं कॉन्टेंट बनवायचा त्याच्या अराउंड, तर लोकांनाही खूप आवडायचं. तर रोहनानं नेहमी अशाच कोणत्या जागेच्या शोधात असायचा जिथे त्याला असे काहीतरी कॉन्टेंट मिळेल, किंवा अशी कोणती जागा, वाडा, शाळा किंवा काही गोष्टी जिथे जास्त व्ह्यूज येतील, हॉन्टेड व्ह्यूज येतील. तर एक दिवशी तो भाई असाच नॉर्मल रिसर्च करत होता, आणि तो रेडिटच्या एका थ्रेडच्या अक्रॉस आला. त्यांनी रेडिटवर एक थ्रेड वाचली, आणि त्या थ्रेडवर त्यांनी वाघेश्वर वाड्याबद्दल वाचलं. आणि जेव्हा त्यांनी वाघेश्वर वाड्याची हिस्ट्री आणि तिकडे लोकांचं सांगितले गेलेले जे अफवा किंवा अर्बन लेजंड्स किंवा खरोखर घटना लोकांबरोबर झाले, जेव्हा त्यांनी वाचून रोहन खूप जास्त फॅसिनेट झाला. त्यांनी ठरवलं की बाबा त्याचा जो नेक्स्ट प्रोजेक्ट असणार आहे ना तो वाघेश्वर वाडा असेल. तो तिथे जाईल, तो ते शूट करेल, मस्त व्हिडिओ एडिट करेल, आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर अपलोड करेल. ठीक आहे. त्यांनी हे ठरवलं. आणि आता त्याच्याबरोबर त्याची टीम पण तिथे गेली. त्याच्या टीममध्ये भाई 2 लोक होते. रोहनच्या टीममध्ये 2 लोक होते. एक त्याचा लहानपणीचा मित्र होता साहिल, जो खूप जास्त किडे होते त्याच्या अंगात. त्याला म्हणजे अशा गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडायच्या, आणि खूप खोडकर मुलगा असतो ना. आणि सेकंड म्हणजे होती त्याच्या टीममध्ये एक तारा नावाची मुलगी होती. पण ताराला नाही ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडायच्या, पण ती थोडी बोलतात ना नर्डी होती. म्हणजे तिला अभ्यासू आणि तिला त्याच्या मागचं सायन्स जाणायला खूप आवडायचं. म्हणजे ती आहे ना अशी कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही ठेवणार. तिथे भूत आहे तर डोळ्याने बघायचं. हा, तिला ते EMF हे असणार, ती रीडिंग वगैरे ते सर्व गोष्टी करायची. ते पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्टचे ते हे असतात ना, जे इक्विपमेंट्स असतात, प्रॉपर किट, तर ते वगैरे घेऊन, तर तिला त्या साईडमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. म्हणून ती रोहनची एक टीम मेंबर होती. ठीक आहे. तर हे तिघांनी ठरवलं की आपल्याला वाघेश्वर वाड्यात कोल्हापूरला जायचं आहे. तर तेव्हा त्या लोकांनी ठरवलं, आणि त्या लोकांनी आपली SUV काढली जुनी, आणि त्याच्यात सर्व इक्विपमेंट्स वगैरे टाकून ते वाघेश्वर वाड्याकडे निघाले. तर हे लोक भाई रात्रीचे मुंबईवरून निघाले, आणि बोलतात ना दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वगैरे वाड्यात ते लोक पोचले. तेव्हा वाघेश्वर वाड्यात त्याने एंट्री केली ना,
तर गाववाल्यांनी तर त्यांना आधी खूप रोखण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही जाऊ नका, हे नका जाऊ, ते नका जाऊ. ते नाही आम्हाला ना फक्त तिथे थोडी स्टडी करायची, आम्ही स्टुडंट आहोत, आम्हाला त्या वाड्याच्या स्ट्रक्चरबद्दल जरा अभ्यास करायचा. आम्ही आर्किटेक्चर स्टुडंट आहोत आणि तो वाडा खूप जास्त सुंदर आहे. खोटं बोलून गेले. वाडा खूप जास्त सुंदर आहे, तर आम्ही तिथे फक्त अभ्यास वगैरे करून आम्ही लगेच निघणार आहोत. ते बोलले ठीक आहे. गावकऱ्यांनी त्यांना वॉर्न केलेलं, पण मुलं, एक्साइटमेंट, व्ह्यूज, नंबर्स, पैसे, ह्याच्या मागे सर्व लॉजिक फेल होतात. माणूस तेच करतो जे त्याला करायचं आहे. तर रोहननी पण सेम केलं. रोहननी त्यांचं ऐकलं नाही, ते लोक गेले वाड्याकडे. जेव्हा वाड्याकडे गेले ना, तर त्यांनी बघितलं एकदम जुना विरान पडलेला जो वाडा असतो ना, की म्हणजे एकदम पडकं, आजूबाजूला त्याचे पूर्ण झाडं झुडपं बोलतात ना, जंगल सारखं झालंय. आणि जसंच त्यांनी आतमध्ये गेले ना, तर काही टाळा वगैरे तर नव्हता, कारण खूप लोकांनी आधी जाण्याचा प्रयत्न केलेला तिथे. तर त्यांनी उघडलं, तसंच दार उघडलं ना, एक विचित्र वास येऊ लागला त्यांना पूर्ण वाड्यात. इक्विपमेंट्स काढले जे ताराने आणले होते. साहिल त्याचे सगळे कॅमेराचे इक्विपमेंट्स काढतो शूट करायला. जसंच ताराने त्याचे इक्विपमेंट काढले आणि त्याच्याकडे EMF रीडर होता, तर तिने जसंच तो इक्विपमेंट काढला ना, तो अचानक फ्लक्च्युएट व्हायला लागला आउट ऑफ नो वेअर एका स्पेसिफिक जागेवर. आणि तिथे ते लोक खूप घाबरला, म्हणजे रोहन आणि साहिल होता तो खूप घाबरला आणि ताराही घाबरली होती. पण तारा बोलते मे बी स्टॅटिक वेव्समुळे हल्ला असेल, म्हणजे काहीतरी ग्लिच आहे आणि हे काही नाहीये, असंच होतं ना कधी कधी, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, काय नाही. पण ताराच्याही मनात एक भीती आली होती भाई, त्या टाइमला संशय आला होता की काहीतरी इकडे विचित्र आहे. आणि जेव्हा तो वाडा तर खूप प्रचंड मोठा होता, म्हणजे मला वाटतं की 9-10 खोल्या होत्या त्या वाड्यात. तर साहिल वगैरे जेव्हा एक वेगळी खोली वगैरे एक्सप्लोर करायला लागला, आत गेला त्या वाड्याच्या, साहिलने बघितलं भाई की एक फ्रेम होती, एक जुनी ओल्ड फ्रेम, फोटो फ्रेम असते ना अशी, ते चैनीने लावलेली तुटकी एका खिल्ल्यावर लागलेली, आणि तिथे एका लहान मुलीचा फोटो होता आणि तिची आई होती तिच्याबरोबर. तर त्याने फोटो बघितला आणि तो फोटो खूप जास्त क्रिपी होता. तर जशीच रात्र झाली ना भाई, त्याने नोटीस केलं की जे ते खुर्च्या आणि टेबल होते ना ते हलतायत, म्हणजे जोरात हवा चालते तर कशी एकदम हलतात तसे. आणि इव्हन तशी तिकडे त्यांची एक आराम खुर्ची पण होती, जी आपण प्रत्येक बॉलिवूड मूवीमध्ये बघतो, जे शांतारामची होती, जी शांतारामची होती, जो मुखिया होता त्या घरातला, त्यांची ती खुर्ची होती. आणि ती हलायला लागली आणि तिथे थोडं साहिलची आणि रोहनची तिथे फाटली, ते घाबरले, पण ते इग्नोर करून झोपून गेले. ठीक आहे. आता रात्रीचे भाई जवळपास 3-3:30 वाजले असतील. साहिलला जाग आली, साहिलला पाणी प्यायचं होतं. आणि जसे साहिलला जाग आली ना, त्यांनी नोटीस केलं की एक लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येतोय, म्हणजे एक लहान मुलगी एका खोलीतून रडते आहे. आणि आधी तर साहिलनी इग्नोर केलं की माझा भास असेल, तो पाणी पिऊन आला आणि परत झोपायला गेला ना. आतापर्यंत तो आवाज खूप जास्त वाढू लागला होता, म्हणजे हळूहळू तो आवाज वाढत होता. आणि हे साहिलला आता अजिबात कंट्रोल नाही झाला, तो खूप जास्त घाबरला. त्यांनी लगेच रोहन आणि ताराला उठवलं आणि बोललं उठा काहीतरी झालं. ते उठले ना, तसाच तो आवाज गायब, फक्त त्याला येत होता आवाज गायब झाला. तर तिकडे तो बोलला तिकडे तो रोहनला आणि ताराला बोलला की अरे मला ना असा आवाज येत होता, इकडे कोणतरी मुलगी आहे, चल आपण बघूया, कोणतरी गावातली वगैरे मुलगी आली असेल आणि ती अडकून पडली आहे, चल आपण तिला हेल्प करू. तर रोहन बोलला कुठे आहे, कोणता आवाज, मला नाही येत. बोलतो आताच येत होता, चल ना माझ्यावर. तो बोलतो काही नाही आहे भाई, तुला भास झाला असेल, तुला म्हणून बोलतो जरा थोडं काय बोलतात म्हणून जरा देवाचं नाव घेत जा, तुला हे भास झालाय, मे बी तुझं स्वप्न होतं, झोप लागेल. ठीक आहे. तर पहिली रात्र तर त्यांनी कशी बशी तशी काढली, साहिलला तर काय झोपच नाही लागली. पण आता येतो दुसरी रात्र भाई. दुसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या रात्री हे डिसाईड केलं की आपण आहे ना वरचा जो माळा आहे तो एक्सप्लोर करू. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते माळ्यावर गेले ना, तर त्यांना माळ्यावर परत असं बोलतात ना, एक विचित्र असं सर्व गोष्टी ठेवल्यात, कपडे, ते सर्व गोष्टी त्यांना तिथे असेच विस्कटीत पडलेलं दिसलं की बोलतात ना कोणतरी घाईघाईत निघून गेलाय त्या वाड्यातून. कारण शांताराम आणि त्यांच्या फॅमिलीने 30 वर्ष आधी घाई गडबडीत एका रात्रीत पूर्ण ते वाडा खाली केला होता. त्या लोकांनी जेव्हा शेवटची खोली एक्सप्लोर करायला गेल्या, शेवटच्या खोलीच्या आत शिरले, तर तिथे बघितलं एकदम छोटीशी खोली, म्हणजे 1-2 लोकच राहू शकतात तिथे. आपण बोलतो ना एक नोकर लोकांसाठी किंवा सर्वंट लोकांसाठी एक खोली रेडी करतात ना, की त्यांना फक्त तिकडे राहायला आणि झोपायला, बस तेवढीच. तर तशी एकदम छोटीशी खोली होती. आणि त्या छोट्याशा खोलीत त्यांना एक डायरी सापडली. डायरी म्हणजे एक खूप जुनी नोटबुक सारखी एक गोष्ट सापडली. तर त्या डायरीवर भाई एक नाव लिहिलेलं, ज्या मुलीची ती डायरी होती ना, तिने त्यावर एक नाव लिहून ठेवलं. तिचं नाव जुई होतं. ताराने जेव्हा ती डायरी घेतली ना आणि डायरीचे एक पान जेव्हा ती
पलटायला लागली ना, तिने बघितलं की ती 13 वर्षाची मुलगी होती जी रोज रात्री येऊन आहे ना तिच्या डायरीमध्ये त्या पेन्सिलने लिहायची की तिच्याबरोबर काय झालंय. तर तिने त्या डायरीत त्यांना असं लिहिलेलं की तिचा दिवस कसा गेला, तिने आज काय खेळलं, तिने आज काय जेवण बनवलं, तिने आज त्या बोलतात ना ती एक सर्वंट होती त्यांची, तर तिने त्याची काय मदत केली, तिने कोणते गेम्स खेळले, काय खेळली. तर ते पूर्ण डायरीमध्ये एक एक दिवस एक एक पानावर एक एक दिवस तिने लिहिलं होतं आणि खूप सुंदर प्रकारे लिहिलं होतं. ताराने सुरुवातीचे काही पानं वाचले. तारा बोलली हो ही डायरी त्यावेळीची असेल आणि असं तसं. तो जो शेवटचा पान होता ना ते फक्त 3-4 ओळीच लिहिल्या होत्या रे शेवटच्या पानावर. म्हणजे शेवटचा दिवस होता तिने फक्त 3 ते 4 ओळ्या लिहिलेल्या आणि त्या ज्या ओळ्या होत्या ना ते खूप त्याचे लाईन्स होते ना ते खूप जास्त विचित्र आणि क्रिपी होत्या भाई. त्या लाईन तिने तिथे असं लिहिलेलं की तो माझ्या जवळ येणार, तो मला घेऊन जाणार, मला नाही जायचं आहे तरी तो मला घेऊन जाणार, तो मला मारून टाकणार, मला नाही जायचं त्याच्याबरोबर, मला इथून कोणीतरी सोडवा, मी इथून निघू पण नाही शकत, मला कोणीतरी सोडवा. आणि डॉट आणि तिकडे तिने सोडलेलं ते लिहिणं सोडून दिलेलं. तर हे वाचून भाई साहिल आणि रोहन दोन्ही खूप जास्त घाबरले. पण तारा बीन अ वुमन म्हणजे बायका असतात ते बोलतात ना थोडं स्ट्रॉंग असतात थोडं इमोशनली, तर ते बोलले काही नाही रे कोणाची तरी असेल त्या मुलीची, त्या आहे केस गोष्ट आहे राहू दे सोड साईडला. पण तारा पण खूप जास्त घाबरलेली कारण जेव्हा ती खोली सोडून बाहेर होत होता ना ताराला असं वाटलं की तिच्या खांद्यावर कोणीतरी एक हात ठेवलाय. जसंच मागे वळून बघितलं तर काहीच नव्हतं, फक्त एक थंड हवा चालत होती पूर्ण रूम मध्ये. पण ते खूप जास्त क्रिपी होतं. तारा पण त्या दिवशी खूप जास्त घाबरलेली पण दाखवला नाही कारण तिनं दुसऱ्यांना स्ट्रॉंग ठेवायचं. तर त्या दिवशी बाय रोहन कसा बसा ते सर्व रेकॉर्ड करतो, त्यांना एक मस्त कॉन्टेंटही मिळतो ती डायरी वगैरे. पण सर्व खूप जास्त घाबरलेले असतात बिकॉज ऑफ दॅट डायरी. पण तारा खूप स्ट्रॉंग असते, तारा सर्वांना बोलते काही नाही आहे, त्यांना सपोर्ट करते आणि मग ते लोक येऊन आपापल्या त्या बिछाण्यावर झोपून जातात. आता खरा ट्विस्ट चालू होतो भाई, तिसरी रात्र. आणि ही रात्र खूप जास्त विचित्र होती कारण त्यांनाही ही रात्र कशी असेल ते माहिती नव्हतं. ही कदाचित त्यांची शेवटची रात्रही असू शकते पण हे कोणालाच माहिती नव्हतं कारण वाडा आता खूप जास्त त्याचे रंग दाखवायला लागला होता. ते बोलतात ना पहिल्यांदा आपण कोणत्या जागेवर जातो ना आणि जर त्या जागेची कोणती एंटिटी किंवा जर त्या जागेला आपण नको हवं असेल ना तर ते आपल्याला सुरुवातीला सिग्नल देतो की तुम्ही इथून लांब जा इथे नका राहू. पण जरी आपण जबरदस्ती करून तिथे राहिलो तर शेवटला तो त्याच्याच पद्धतीने उत्तर देऊन आपल्याला तिकडून हकलवून लावतो. तर त्यांच्याबरोबरही असंच काहीतरी होत होतं. म्हणजे तू बघशील जर तर सुरुवातीला झालं इग्नोर केलं त्यांनी आणि आता ही शेवटची रात्र होती त्यांची त्या वाड्यात राहायची. तिसरी रात्र होती. सुरुवातीला काय झालं ना भाई 11-12 वाजता अगेन परत शूट करायला घेतलं आणि हे जे काही त्यांच्याबरोबर झालं ना हे रोहनला किंवा ताराला किंवा साहिलला कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. कारण तिसरी रात्र पूर्ण त्यांच्या आउट ऑफ कंट्रोल होती. साहिलला बरं नव्हतं वाटत म्हणून साहिल होता ना थोडं मेडिसिन वगैरे घेऊन थोडा आराम करत होता आणि झोपला होता. आणि जसं साहिल थोड्या वेळाने उठला ना म्हणजे 11:30-12 वाजता साहिल उठला आणि जेव्हा साहिल रोहनला भेटायला आला तर साहिल एक विचित्रच माणूस होता. म्हणजे तो खूप जास्त घाबरलेला होता, त्याला पूर्ण घाम सुटलेला. साहिल बोलला की मला ती दिसली आहे. तर रोहन बोलतो कोण दिसली? तो ती दिसली आहे मला, ती जुई, ती मला बोलवत होती आणि ती मला घेऊन जाणार, ती दिसली आहे मला, ती आपल्या सर्वांना मारून टाकणार आहे, आपण निघूया इथून, चल लवकर जाऊ. रोहनचा एका बाजूला रोहन बोला की काही नाही रे तू झोपला होतास पागल, तुला कुठून दिसणार, तू स्वप्न बघितलं असशील, तुझा एक वाईट स्वप्न असेल, तू आराम कर, तू तारायला पाणी वगैरे आणून दे, तू आराम कर. त्यांनी एका त्याच्या खुर्चीवर बसवलं आणि साहिल तिथे आराम करू लागला. आणि शेवटची रात्र होती, ते लोक पण अजून जास्त घाबरले कारण हे ऐकून ऑब्व्हियसली कोणीही घाबरणारच रे. तर ते बोलले ठीक आहे जाऊ दे, तू आराम कर, आम्ही इथे तोपर्यंत थोडंफार इथे शूट करतो. तर तारा आणि साहिल ते इक्विपमेंट्स घेऊन थोडंफार रीडिंग वगैरे काढत होते, त्या सर्व गोष्टी करत होते. अचानक जेव्हा परत येऊन बघितलं नंतर साहिल गायब झालेला. साहिल त्या खुर्चीवर नव्हता. आता हे लोक पूर्ण रूममध्ये साहिलला शोधत आहेत, साहिल कुठेच नाही आहे. तर ते लोक अगेन वरती माळ्यावर गेले कारण त्यांना असं वाटलं मे बी माळ्यावर असेल. तर माळ्यावर जेव्हा गेले ना त्यांनी, भिंत होती ना त्यांचे, भिंतीला पूर्ण रक्त लागलेलं की कोणाला तरी मारलंय तिथे, कोणाला तरी तिकडे त्रास दिलाय आणि त्या सर्व गोष्टी त्याने तिथे बघितल्या. आता हे बघून रोहन आणि तारा यांची दोघांची फाटली पाहिजे. दोघं खूप जास्त घाबरले. पण इथे आता ते लोक कोणाची मदतही घेऊ नव्हते शकत कारण तो वाडाच गावाकडून लांब होता आणि तिकडे आधीच गावकऱ्यांनी त्यांना वॉर्न केलेलं की तुम्ही तिथे नका राहू. आणि आता कोणच त्यांना मदत करायला नव्हता. आता त्यांना जेही करायचं स्वतःच्या दमवरच करायचं होतं, स्वतःहूनच करायचं होतं. ते लोक कसे बसे एका खोलीत जाऊन साहिलला शोधू लागले. साहिलला जसं आतमध्ये येत नाही एका खोलीत शोधू लागले ना, अचानक एका मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला.
किंचाळतो ना आता ते भाई ताराची खूप जास्त फाटली. तिला बोलतात ना अनकॉन्शियस झाली रे ती खूप. कसं बसं तिला रोहन गेला, तिला सपोर्ट करत होता, तिला कसं तरी वाचवता आणि शुद्धीवर आणलं तिने थोडं की बा नको आपल्या इकडून बाहेर निघायचं आहे. तशीच ते शुद्धीवर आली ना आणि ते लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते ना, त्या खोलीतला दरवाजा आपोआप बंद होतो, ठडाम करून पडतो आणि आता ते लोक बाहेरही नव्हते जाऊ शकत. अचानक त्याच वेळी त्यांना एक वेगळीच शॅडो किंवा एक परछाई असते ना सावळी ती दिसते आणि ती शॅडो त्यांच्या अवतीभोवती रिव्हॉल्व्ह करत असते. आणि आता ते लोक डोरही ओपन नाही करू शकत, दरवाजाही ओपन नाही करून जाऊ शकत आणि कुठे जाऊच नको शकत. ती सावळी त्यांच्या आजूबाजूला रोटेट करते, फिरते आणि जसे ते लोक ओरडतात, किंचाळतात पण कोणच त्यांना उत्तर द्यायला नसतो बाई. तितक्यात त्या सावळीकडून एक आवाज येतो, भाई तुम्ही माझ्या घरात आहात, निघून जा इथून. म्हणजे ती एकदम त्यांना वॉर्न करते की तुम्ही मारून जा नाही तर मारून टाकेन मी तुम्हाला, निघून जा. तर ते कसेबसे करून हे ऐकून तर बाई रोहन आणि तारा खूप जास्त घाबरतात. ते कसेबसे त्या दरवाजाला तोडतात आणि बोलतात ना एकदम जीव लावून टाकतात रे त्या दरवाजाला. दरवाजा कसा तरी ओपन करतात, खाली पळतात आणि SUV कडे पळतात. त्यांची जी गाडी असते त्याकडे जोरात पळून जातात. साहिल आतमध्येच आहे. आता तारा बोलते रोहनला की अरे साहिल नाही आलाय आपण जाऊन बघूया का. तितक्यात त्यांना साहिलचा जोरात किंचाळण्याचा आवाज येतो की साहिललाही तिथे त्या लोकांनी मारून टाकण्यात आलंय आणि साहिलचाही त्या वाड्यात जीव जातो भाई. आणि हे ऐकून कोणाची हिंमत नाही होत, नाही रोहनची नाही ताराची. कारण आपण कितीही बोललो ना रे की आपण आपल्या मित्रासाठी जीव देऊ, आपण कोणासाठी जीव देऊ, शेवटी माणूस हा खूप मतलबी व्यक्ती आहे. जेव्हा जीवावर गोष्ट येणार ना तो स्वतःचा जीव सर्वात आधी वाचवेल. घाबरले पण होते आणि खूप घाबरले होते, खूप ट्रॉमाटाईज झाले होते ना, काहीच समजत नव्हतं. ते तसेच गाडीत बसले, इक्विपमेंट्स वगैरे सर्व, त्यांनी फक्त कॅमेरा त्याच्या हातात होता तो आणला, बसले आणि ते लोक तिकडून निघून गेले. अच्छा, ते लोक परत त्यांच्या घराकडे गेले, तिथे कोणीच बघायला गेलं नाही. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा गावातले वगैरे लोक गेले तेव्हा त्यांना माहिती पडलं की एका मुलाची डेड बॉडी होती तिकडे. साहिलला कोणीतरी तिथे मारून टाकलं की तो स्वतः पडला किंवा त्याने काय झालं ते तिकडचं रहस्य तिकडचंच होतं, ते कोणालाच माहिती नाही पडलं. जेव्हा रोहन आणि तारा जेव्हा घरी आली काही दिवसानंतर, ऑब्व्हियसली त्यांनाही माहिती पडलं असं झालं. काही दिवसानंतर जेव्हा रोहननी त्याचं फुटेज चेक केले ना, त्या फुटेजमध्ये मोस्ट ऑफ फाईल करप्ट झाल्या होत्या. अनलेस फक्त एक फाईल, कारण त्याचा कॅमेरा कंटिन्युअस चालू होता बाई, हळद डुलत होता पण चालू होता कॅमेरा. तर त्यांना मोस्ट ऑफ फाईल त्यांचे करप्ट झाले होते. पण एक शेवटची फाईल जी होती भाई ती होती आणि त्यात तो क्लिअरली बघतो की जी तारा होती ना, ताराच्या मागे एका लहान मुलीची सावळी होती आणि ती तिला खूप रागाने बघत होती, भडकून बघत होती. तर हे खूप जास्त क्रिपी होतं आणि ऑब्व्हियसली त्यांनी हे काही इंटरनेटवर वगैरे टाकलं नाही, कारण ऑब्व्हियसली ते खूप चुकीचं झालं त्यांच्याबरोबर. आणि त्यांनी आणि खूप लोकांनी रोहनच्या बद्दल खूप काही वेगवेगळ्या गोष्टी वगैरे बोलल्या, खूप बॅकलॅश वगैरे आला आणि कोणीही विश्वास ठेवायला, कोणताही त्यांचा मित्र विश्वास ठेवायला रेडी नव्हता. कारण काही प्रूफ नाही आहे त्याच्याकडे, काही एव्हिडन्स नाही आहे की तो प्रूफ करू शकेल की त्यांच्याबरोबर काय काय गोष्टी झाल्या, कारण मोस्ट ऑफ फाईल करप्ट झाले होते त्यांचे. तर कसं आले परत आणि ते लोक मग रोहन आणि त्यांनी तो चॅनल वगैरे बंद केला आणि नॉर्मल लाईफ ते लोक जगायला लागले. तर भाई जे वाघेश्वर वाडा होता ना त्यानंतर तिथे कोणीच गेलं नाही आहे आणि तो अजूनही बोलतात ना अनटच्ड आहे. लोकांना माहिती नाही काय आहे आणि कोणाला इवन त्या साहिलचं खून कसं झालं तेही माहिती नाही आहे, काय झालं कसं झालं कोणालाच माहिती नाही. पण त्याच्या मागे जेव्हा नंतर गाववाल्यांना विचारलं गेलं तर गाववाल्यांचं म्हणणं असं होतं भाई की जो तो वाडा होता ना तो 30-40 वर्षापासून, म्हणजे एक फॅमिली राहायची तिथे 30-40 वर्ष आधी. शांताराम नावाचा एक मुखिया होता, म्हणजे त्या फॅमिलीचा मेन माणूस होता आणि तो खूप पैसेवाला होता, त्याच्या श्रीमंत होता खूप जास्त, त्याच्या खूप साऱ्या बिझनेसेस होते. त्यांच्याबरोबर ते खूप मोठी फॅमिली होती, म्हणजे जवळपास 10-15 लोकांचा त्यांचा परिवार होता, खूप मोठा कुटुंब होता आणि तिकडचा मेन होता शांताराम नावाचा व्यक्ती. तर त्यांच्या परिवारात खूप नोकर चाकर पण होते. तर अशीच एक नोकराची मुलगी होती, एक त्यांच्या घरी एक नोकर होता, त्याची फॅमिली होती आणि त्याची लहान मुलगी होती जुई, जी त्यांच्या घरी राहायची, ती शाळेत वगैरे जायची आणि ते त्यांच्याच ते खुश राहत, त्यांचं काम वगैरे करायची, चहा बनवणं झालं किंवा त्यांना काही लादी फुसणं झालं, लादी तर नाही ऑब्व्हियसली त्यावेळी सारवण वगैरे असायचे, छोटे मोठे कामं झाले, भांडी वगैरे घासणं ती करायची. तो शांताराम होता ना तो खूप विचित्र माणूस होता रे आणि तो खूप लोकांबरोबर त्याने खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी
गोष्टी केल्यात, त्यांनी खूप बायकांवर अत्याचार केलेत, त्यांच्याबरोबर खूप घाण गोष्टी केल्यात. त्यांनी त्या जुई, ती लहान मुलगी जी शाळेत शिकत होती, जिचं मे बी एक बेटर फ्युचर असू शकलं असतं, तिलाही त्यांनी नाही सोडलं. त्यांनी तिच्याबरोबरही खूप चुकीचे कृत्य केले, दयनीय बोलतात ना कृत्य केले, आणि खूप चुकीच्या गोष्टी तिच्याबरोबर केल्या. अँड एंडला जुईला ह्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे ती बोलली की हे मी सांगणार, माझ्या आई वडिलांना सांगणार, पोलिसांना सांगणार, आणि हे खूप जास्त, कारण भाई चुकीची गोष्ट होती ना यार, हे किती घाणेरडी गोष्ट आहे भाई. तर जुईनी शेवटी त्याच्या आई वडिलांना सांगितलं. आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली रे, की आम्ही पिढ्यानपिढ्या ज्यांना मालक समजतोय तोच राक्षस कसा निघू शकतो. आणि त्यांना हे सहन नाही झालं. ते लोक कसे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जाणार होते, आणि हे शांतारामला माहिती पडलं. शांतारामनी माहिती नाही, एक रात्री म्हणजे त्याच रात्री शांताराम आला. त्या ज्या खोलीत त्यांना ती डायरी सापडली होती, त्या खोलीत तो गेला. त्या तिघांनाही त्यांनी त्याच्या आईला, वडिलांना आणि जुईला मारून टाकलं, आणि त्यांच्या त्याच घराच्या खाली हॉलमध्ये त्यांना तिकडे पुरून टाकलं. आणि त्यांनी रातोरात पूर्ण, आणि त्यांचा जो वाडा होता ना भाई, तो दुसऱ्या रात्रीच त्यांनी पूर्ण खाली केला. त्यांचा जेवढाही परिवार होता, 10-15 लोकांचं जी फॅमिली होती, त्यांनी दुसऱ्या रात्री खाली केला. कारण त्याला माहिती होतं की आज नाही तर उद्या माझं हे जे मी केलंय ते मी पकडलं जाणार, आणि मी त्याच्यासकट आयुष्य नाही काढू शकत, म्हणून त्यांनी खाली केली. आणि असंच म्हटलं जातं की भाई जी लहान मुलगी होती ना, त्यावर खूप चुकीचं गोष्टी झाल्या, आणि तिचे आई वडील ते अजूनही तिथे येतात, आणि त्यांना अजूनही त्या शांतारामची बोलतात ना एक आस आहे. शांताराम अजून जिवंत आहे, शांताराम पळून गेला. शांताराम पण असे ती जी भूत आहेत त्यांना वाटतं की शांताराम येईल आणि त्याला आम्ही मारू, आस आहे त्यांना त्याची. समजलं त्यांना ते तिथे ट्रॅप झालेत, आणि शांताराम त्यांना अजूनही त्यांच्या खुनाचा सूड घ्यायचा आहे. त्यांच्या मुलीबरोबर जे चुकीच्या गोष्टी झाल्या, जे हे झालं, त्यांना रिव्हेंज घ्यायचं आहे. आणि ती जी डायरी सापडली होती ना भाई, त्यांना माहितीये रोहनला, ताराला एक डायरी सापडली होती. ती डायरी जुईचीच होती, आणि जुई रोज रात्री तिथे रोज रात्री दिवसाच काय झालं, काय मजा केली, शाळेत काय केलं, ते सर्व लिहायची. आणि जे शेवटच्या पानावर तिने लिहिलं होतं की तो मला घेऊन जाणार, त्याला मी इथून बाहेर नाही निघू शकत आहे, मी मला इकडून सोडवा, मला इकडून जायचं आहे, हे तिने शांतारामबद्दल लिहिलेलं. जेव्हा तो तिच्यावर चुकीचं करायचा, त्या शेवटच्या वेळी त्यांनी ते लिहिलेलं. आणि ती कारण खूप जास्त ट्रॉमाटाईज होती, आणि शेवटला तेच झालं. त्यांनी तिला तिकडून नाही बाहेर पडून दिलं, आणि तिचं जे वाईट जेव्हा घडलेलं, तिला ते बोलतात ना, त्याच्यावर जस्टिस न मिळता तिकडेच तिचा मृत्यू झाला. आणि म्हणून तिची फॅमिली अजूनही त्यांच्या शोधात आहे, आणि जो कोणही त्या घरात येतो ना, ते त्यांना नाही राहून देत, जगायलाच नाही देणार. आणि असंच काही झालं बाई साहिल बरोबर. म्हणजे चुकी बघायला गेलं तिघांची होती, तिघांचा डिसिजन. ते लोक आधीपासूनच त्यांना वॉर्न करत होते, पण नाही ऐकलं त्यांनी, आणि साहिलचा मृत्यू झाला. दॅट सॅड भाई. आणि तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा सेकंड एपिसोड ऑफ स्टोरीज विथ रिकीचा. मला असं वाटतं तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि ही जे गोष्टी होत्या ना, ह्याच्या पाठी जास्त असं लॉजिकल रिझनिंग नका लावायला जाऊ, कारण ह्या ज्या गोष्टी असतात ना भाई, ह्या मोस्टली कोणी सांगितलेल्या आणि कोणी ऐकलेल्याच गोष्टी असतात. दंतकथा किंवा जे आपल्या नॉव्हल्समध्ये येतात, जे बोलतात ना आपल्या पुस्तकात वाचलेल्या, आपण पुस्तकात किंवा आजी आजोबांनी सांगितलं तशी स्टोरी आहे, तशा गोष्टी आहेत भाई ह्या. आणि ह्याच्या मागे बोलतात ना, खूप जास्त लॉजिक आणि रिझनिंग नका लावायला जाऊ. रॅदर दॅन ह्या गोष्टींची मजा घ्या, ह्याचा आनंद घ्या, कारण काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि आय होप तुम्हालाही या गोष्टी आवडतील. आणि मी पण माझी बोलतात ना एक क्रिएटिव्ह साईड एक्सप्लोर करतोय, कसं आपण बेटर होऊ शकतो, कसं आपण अजून चांगल्यापैकी गोष्टी आणू शकतो. तर तोच प्रयत्न आहे ह्या माध्यमातून आम्ही करतोय. तर जर तुम्हालाही, म्हणजे ह्यावेळी तर फक्त सिद्धेश होता, तर सिद्धेशला मी, कारण माझा कोणच मित्र नाही आहेत माझ्या आयुष्यात, कोण नाही आहे, खूप एकटा आहे मी, तर सिद्धेशच आहे. तर ह्यावेळी तर म्हणून मी सिद्धेशला बोललो की सिद्धेश यार आपण काहीतरी येऊ, आणि मी तुला एक गोष्ट सांगतो, तू ऐक फक्त. पण लोकही आहात, एवढी मोठी आपली फॅमिली आहे, एवढे मोठे आपले लोक आहेत, एक कम्युनिटी आहे. तर तुम्हालाही जर इथे येऊन ऐकायचं असेल, म्हणजे कारण मला गोष्टी सांगण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे, खूप जास्त मजा येते. तर तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायच्या असतील तर प्लीज कमेंट करा. कमेंट करून ज्याची सर्वात जास्त क्रिएटिव्ह कमेंट असेल, आणि ज्याची सर्वात जास्त कमेंट मला आवडली, आणि मे बी जो इथे येण्यात इच्छुक असेल, तर त्यांनी प्लीज कमेंट करा. आणि मे बी ती जर कमेंट आवडली तर आपण नक्कीच तुम्हाला बोलवू, आणि मी तुम्हाला बोलवून इकडे स्टोरी नरेट करेन, आणि खूप मजा येईल. तर प्लीज कमेंट करा आणि सांगा. कर्ली ब्रेसेस मध्ये क्यूट आणि गोरी पोरगी मच्छी बनवता पण आली पाहिजे. नाही यार, असं काय नाही, आपण डिस्क्रिमिनेशन नाही करत. ज्याची सर्वात भारी कमेंट असेल तो येईल.
कर्ली ब्रेसेस क्यूट तरी पण. चला मित्रांनो, आतापर्यंत बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. बाय. दॅट्स इट मॅन. बूम.